जय भीम, जय महाराष्ट्र. एस रविराज, रवींद्र चांगो शिंदे, इंडिया अनलिमिटेड डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. एस रविराज, रवींद्र चांगो शिंदे, प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना युनियन, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना नाशिक, संघटित असंघटित कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ कर्मचारी युनियन आणि महाराष्ट्र राज्य पोलीस कर्मचारी अधिकारी युनियन, ऑल संघटनात्मक युनियनचे प्रतिनिधित्व करताना मला सांगायचं आहे की आज 29 ऑगस्ट अंतरवाली सराडीतून एक माथेफिरू आलेला आहे. हा माथेफिरू अख्ख्या मराठा समाजाला फितवत आहे. हा माथेफिरू अख्ख्या मराठा समाजाला फितवतोय आणि फितून मराठा आरक्षणासाठी आज आदानाबादामध्ये 1 दिवसाचे परमिशन दिलेले आहे. जे मोर्चा घेऊन येणार होते मुंबईला, त्या मोर्चाला हायकोर्टने चपराक लावली, बंदी आणली. कोणीतरी नागरिक कोर्टामध्ये गेले, PIL दाखल केली आणि मोर्चावर बंदी आणली. का बंदी आणली? कारण मुंबईमध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव, गणपती जन्म उत्सव आता चालू आहे. 27 तारखेला गणेशोत्सव चालू झाला. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सर्व मुंबई शहरातील कोकणी मंडळी आपापल्या गावी गेली कोकणामध्ये गणपती उत्सवासाठी, आणि मुंबईमध्ये सर्व इतर भाषिक लोक सुद्धा राहत आहेत. सर्वांचा गणपती उत्सव आहे. मुंबई ही महाराष्ट्रातील मराठी माणसाची मूळ मातीची अविभाज्य भाग आहे. आणि या मुंबईवर मी आता इतिहासामध्ये घेऊन जातो तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या दख्खनच्या पठारावर आलेले मुघल साम्राज्य, चाल करून आलेले मुघल साम्राज्य मोठ्या आरमारासह आले. महाराष्ट्राची नासधूस करत, मंदिरे तुडवत काय करत आले. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दख्खनच्या पठारावरील ह्या मुघलांचं नायनाट केलं. औरंगजेबाला स्वराज्य रक्षक संभाजीराजे 14 मेला जयंती झाली. 14 मेला जयंती झाली. माझा सुद्धा जन्म 14 मेचाच आहे. स्वराज्य रक्षक शंभू महाराज यांचं जन्मतारीख, जन्मतिथी सारखीच एस रविराज, रवींद्र शिंदेची जन्मतारीख, जन्मतिथी आहे. त्यामुळे अन्याय हा आम्हाला सहन होत नाही. अन्याय करणारा जर कोण महाराष्ट्राच्या भूमीवरती चालून येत असेल, मुंबईवरती चालून येत असेल, तर आम्हाला ते सहन होत नाही. कारण मराठ्यांना फितवून बिघडवून जे आरक्षण मिळणारच नाहीये, त्याच्यावर हे वेगळं राजकारण चाललेलं आहे. जरांगे पाटील नावाची हस्ती जी कोणी आहे, त्याच्या देहबोलीवरून तुम्हाला काय वाटतं? त्याला कसला अभ्यास नाही, त्याला कसली शैक्षणिक गुणवत्ता नाही, त्याला कुठली पात्रता नाही. आणि नेमकं आरक्षण काय आहे, आरक्षणचे महत्वाचे मुद्दे, आरक्षणच्या पुस्तकांमधले आरक्षण कसं कसं, कोणाला, कधी, कशा प्रकारे दिलं जातं, हे मुद्दे पुस्तकामध्ये दिलेले आहेत आरक्षणाच्या. त्याचा अभ्यास नाही आहे. केवळ आमच्या नोंदी सापडल्या, कुणबी मराठ्याच्या नोंदी सापडल्या, केवळ नोंदी सापडल्या. ही रट धरून मराठ्यांना आरक्षण लागू करा,
आरक्षण लागू करा, सरसकट आरक्षण लागू करा. हे कसं बरं शक्य आहे? तर त्याला जरांगे पाटीलला त्याला ओबीसी मधून ते आरक्षण हवे आहे. मग ओबीसीतून आरक्षण कसं बरं देणार? त्याच्या खानदानी बापदादानी ते आरक्षण ठेवून गेलं होतं का द्यायला? उगाचच जनक्षोभ भडकवायचा, उगाचच मराठा समाजाला फितवायचं, जनक्षोभ भडकवायचा. मागे काय झालं? पूर्ण आगडोंब उसळला, आगी लागल्या गेल्या, दंगल घडली मराठा आंदोलनामध्ये. आत्ताच वर्षभरापूर्वी 6 महिन्यापूर्वी परभणीमध्ये काय झालं? कोणीतरी संविधानाच्या प्रतिकृती होती, त्याचा अपमान केला, दंगल घडली. आमचा अनुसूचित जाती जमातीचा एक तरुण मुलगा पोलिसांनी मारला. त्याचं न्यायालयात केस चालू आहे, न्यायालयाने दोषी धरलं. बीडमध्ये काय चाललंय? बीडमध्ये एका सरपंचाला मारलं जाते. बीडमध्ये तर हत्याकांड सत्रच चालू आहे. कोणाला मारलं जाते, कापलं जाते, काही कळत नाही. तर या सर्व लोकशाहीमध्ये राजकारण आणि सत्तेची चादर घेऊन, राजकारण आणि सत्तेची चादरीच्या आड जे काही चाललेले आहे, खून, दरोडे, डकैती, सत्ता आणि राजकारणाच्या आड जे काही चाललेलं आहे, खून, दरोडे, डकैती. काय झालं? जसं मुख्यमंत्री पद एकनाथराव शिंदेने घेतलं, काय केलं? जसं मुख्यमंत्री पद एकनाथराव शिंदेने घेतलं हातात, प्रथम काय घडलं? एप्रिल मे मध्ये काय घडलं? खारघरमध्ये चेंगराचेंगरी झाली. आप्पासाहेब धर्माधिकारीचं सत्कार महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित केला. चेंगराचेंगरी झाली, शपघोषण झालं, आणि उन्हामध्ये गरमीमध्ये ते ठेवलं होतं. अमित शाह गृहमंत्री आले होते, सुधीर मुनगंटीवार सांस्कृतिक मिनिस्टर्स होते, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे होते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. काय घडलं? असंख्य लोकांचा जीव गेला ना मुंबईतल्या, नवी मुंबईतला, खारघरमध्ये. याला जबाबदार कोण? याला जबाबदार कोण? हे सरकारमधील राज्यपालांनी ठपका ठेवायला पाहिजे या लोकांवर. 2.5 वर्षाच्या सत्तेच्या कालावधीमध्ये बदलापूरमध्ये बलात्कार घडला. बदलापूरमध्ये जो चिमुरड्यांवर अन्याय अत्याचार झाला, त्याच्यामागे जो शाळेतला गुन्हेगार होता पकडला, जनक्षोभ उधळला, लोकांनी बदलापूरमधल्या ट्रेन बंद करून गेला, अनेक राजकीय लोकांचे आंदोलन झाले, मी पण सहभागी होतो. गुन्हेगार सापडला, पण ह्या गुन्हेगाराला आणखी एक गुन्ह्यामध्ये काहीतरी केससाठी घेऊन आले मुंबईच्या पोलीस आणि एन्काउंटर केला. एन्काउंटर करायचा अधिकार सरकारला नाही. एन्काउंटर करायचा अधिकार सरकारला नाही. लोकशाही परंपरेमध्ये संविधान आणि घटना, लोकशाही तंत्र प्रणालीमध्ये न्यायालय आहेत, स्थानिक कोर्ट आहे, दिवाणी कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे न्याय देणारे. मग तुम्ही न्याय देणारे कोण? अशा प्रकारचं सरकारचा जो काही धुमाकूळ चाललेला आहे, नियमबाह्यच चाललेली आहे, अनियमितच चाललेली आहे. काय चाललंय? निवडणुका झाल्या. आता 2024 नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्या. 20 नोव्हेंबरला पूर्ण मताची चोरी, मतदानाची चोरी, ईव्हीएम हॅकिंग, टक्केवारी आणि पैशाचं वाटप, याच्यामध्ये टक्का वाढविला. त्या टक्क्याचे वंचित आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी हायकोर्टामध्ये विचारणा केली. कोर्टाने नोटीस दिली आयोगाला. आयोगाने कुठला खुलासा केला नाही. तर आयोगाने ही मतदान चोरी आज केंद्रातील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनी उघडीस पाडली.
आज सगळा गेम चव्हाट्यावर आलाय सरकारचा, दिल्लीतल्या सरकारचा, राज्यातील सरकारचा. आणि त्या तोंडावर बिहारमध्ये निवडणुका आल्या तेव्हा कुठे लोकांचे डोळे उघडले की ज्यांना अप्पू अप्पू म्हणून चिडवायचे, जेव्हा ज्यांना पप्पू पप्पू म्हणून चिडवायचे राहुल गांधी आज केंद्रामध्ये विरोधी पक्ष नेता आहेत. त्यांच्या बोलण्याला विरोधी पक्षाला धार आहे, अभ्यास आहे. आणि जे अभ्यासपूर्वक जो काय अभ्यास करतात, जे काय त्यांनी प्रेझेंटेशन दिलं त्याच्यामध्ये मताची चोरी कशी कशी झाली, मतपत्रिकेद्वारे ही दर्शवण्यात आली, तेव्हा कुठे चोरी उघडत आले. त्यामुळे जर राहुल गांधी हे आरोप करतायत मताच्या चोरीचे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर देत नाहीत. त्यांना माहिती आहे चोरांना बोलायला तोंडत नाहीये, चोरांना बोलायला भाषाच नाहीये, चोरांना बोलायला पुरावेच नाहीयेत. त्यामुळे मताच्या चोरीबद्दल काय बोलणार. त्यामुळे लोकांचे डोळे उघडलेले आहेत. केवळ कोविडमध्ये घंटा नाद करायचा, थाया पिटायच्या, दिवे बंद करायचे, म्हणजे लोकांवर सत्यतेचा प्रभाव पडेल, निवडणुकीमध्ये मतदानाला उपयोग. काय केलं नाही, देशाच्या पंतप्रधानांनी काय नाही केलं ते सांगा. खोटा एअर स्ट्राईक, पुलवामा हत्याकांड, पहलगाम हत्याकांड, खोटं सगळं दाखवलं. खोटं ज्या घटना घडल्या, देशाचे पंतप्रधान परदेशी होते, आल्यानंतर डायरेक्ट सिंदूर, ऑपरेशन सिंदूर मोहीम चालू केली, पाकिस्तानची नाकेबंदी केली, पाणी करार रद्द केला, या सगळ्या गोष्टी केल्या. परंतु त्याचा उपयोग काय. तर ऑपरेशन सिंदूर मध्ये तुम्ही ऑपरेशन सिंदूर मध्ये दाखवलं की आम्ही पाकिस्तानवर हल्ला करून त्यांचे अतिरेक्यांचे घरदार उद्ध्वस्त केली, हे विमानं पाडली, ते विमानं पाडली. परंतु हा सगळा दिखावा होता. कुठलंच विमानाला नुकसान झालं नाही, कुठलंच विमान पाडलं गेलेलं नाही. हे संपूर्ण पाकिस्तानच्या लेफ्टनंट कर्नल मिलिटरी जवानांनी सांगितलं. हे सगळं खोटं दिखावा होता. त्यामुळे खोटा दिखावा, फसवा दिखावा आज इलेक्शन मताच्या चोरीने उघड झालाय. त्याला पंतप्रधान द्यायला उत्तर नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो मराठा आरक्षणचा मुद्दा आहे तिथे आपण येताना बोलतोय की जर राज्य सरकारला आरक्षण देण्याबाबतचा कुठलाही अधिकार पारित नाहीये तर मुख्यमंत्री आरक्षण कुठून देणार. त्यामुळे जरांगे पाटलांना सवाल आहे की तुम्ही अख्खं महाराष्ट्र मराठा जरी आणले तरी तुम्हाला राज्य सरकार आरक्षण देऊ शकत नाही, आरक्षण लागू देऊ शकत. त्यामुळे मराठ्यांची ही अरेरावी आहे. एकाएकी कुठल्या समाजाचा तुम्हाला सहकार्य आहे, सपोर्ट आहे. मी आता एखादी क्लिप ऐकली, ओबीसी नेत्याची का कोणाच्या कार्यकर्त्याची क्लिप ऐकली की मराठा समाजाने आरक्षण हे मिळणारच नाहीये. परंतु धाक दपाशा, उपोषण आंदोलन, मोर्चे हे कितीही काढले परंतु जे संविधानिक बसत नाही. आणि महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षणाचे चटके, जे अनुसूचित जाती जमातीमधील स्पृश्य अस्पृश्य भावनेचे चटके जे लहानपणापासून शालेय जीवनापासून घेतले आहेत. शालेय जीवनामध्ये ते वर्गाच्या बाहेर बसायचे. हुशार असल्याने भीमराव आंबेडकर बालवयामध्ये आलेल्या इन्स्पेक्शन इंग्रज लोकांनी शाळेमध्ये विचारलं. बाबासाहेबांच्या उत्तर देण्याचा हातखंडा पाहून त्यांनी औचित्याने आश्चर्यचकित होऊन विचारलं की बाबा सूर्य आणि पृथ्वीमध्ये अंतर किती आहे. तर त्या मुलाने उत्तर दिले भीमरावाने की जे शाळेच्या वर्गात ठेवलेला पाण्याचा माठ आहे आणि माझ्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढं अंतर सूर्य आणि पृथ्वीमध्ये आहे. किती चातुर्यता, हुशारी, म्हणजे किती अस्पृश्यतेची भिन्नता, अस्पृश्यतेची भिन्नता होती. हे चटके आम्ही सोसलेत, हे चटके आम्ही भोगलेत. मी लहानपणी स्वतः ओंजळीने पाणी प्यायलेलो आहे. गावामध्ये पाण्याला स्पर्श केला तर बाटलं जाईल,
म्हणून मी स्वतः ओंजळीने गावामध्ये पाणी प्यालेलो आहे. माझ्या वडिलांनी पाण्यावरून वाद झाला, अख्खा गाव पोलीस स्टेशन नेऊन बसवला होता. पूर्ण चांभार लोकांचा जो गाव खेळाय गाव एरिया आहे आणि आमचं गाव आहे एससी आणि चांभार आणि मराठ्यांचं गाव पुढे थोडा पुढे आहे. त्या गावातल्या लोकांनी आम्हाला पाणी प्यायला विरोध केला. तर बाबांनी नेऊन दिवंगत कामगार सांगोशीने इंडियन लीडर साथी जॉर्ज फर्नांडिस बरोबर काम केलंय. लोकल लाईन बंद केली, लाईफ लाईन बंद केली, जॉर्ज फर्नांडिस बरोबर काम केले. मधु दंडबेकर, मृणाल गोरे, बाळासाहेब दंडवते, भाई वैद्य असे कम्युनिस्ट धरती नेत्यांबरोबर बाबांनी काम केलेलं आहे. त्या बाबांनी पूर्ण मराठी गाव उचलून पोलीस स्टेशनमध्ये बसवलं. तिथून गाव चांगो शिंदेच्या खानदानीला घाबरतं, अद्यापही अजूनही घाबरतात. लक्षात घ्या, पाणी प्यायला विरोध झाला, पाण्याला स्पर्श करायला विरोध झाला, बाबांनी अख्ख्या गावाला पोलीस स्टेशनमध्ये बसवलं. हे हक्काची जाणीव कळवून देणं, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचं आंदोलन केलं, पाण्याचा हक्क आम्हाला मिळवून दिला. काळाराम मंदिर प्रवेश केला, मंदिराचा अधिकार मिळवून दिला. मग आमची जातीयता हे अजून अज्ञानी आहेत. गणपती आले पोस्टिंग करतात, महार निर्लज्ज, महार निर्लज्ज, महार निर्लज्ज, महार निर्लज्ज. गणपतीची पूजा करतात, देवी देवताची पूजा करतात. आम्ही अजून बाबासाहेबांनी हे असं केलं, बाबासाहेबांनी हे तसं केलं, बाबासाहेबांनी तेच केलं. अहो, आम्हाला सगळा इतिहास माहिती आहे ना बाबासाहेबांचा. आम्ही त्यातून आलो, पळून निघालेत. जे कोणी पोस्ट करतायत ते निर्लज्ज आहेत. त्यांनाच माहिती नाही बाबासाहेबांचा अभ्यास. 22 प्रतिज्ञा, तुम्ही किती त्यातली पाळे व प्रतिज्ञा? 22 प्रतिज्ञा आम्हाला दाखवताय, त्या 22 प्रतिज्ञात तुम्ही स्वतः किती पाळली जे पोस्टिंग करताय? महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे राष्ट्रीय सण आहेत, जेवढे राष्ट्रीय उत्सव आहेत, सर्व जाती जमात धर्म एकत्र येतात, गोव्या गोविंदाने सण करतात. सर्व गोव्या गोविंदाने नांदतात, एकत्रित सण करतात. आज आधुनिक पिढ्या जन्माला येतात. आता आधुनिक पिढ्या जन्माला येते 21 वर्षात. आता इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय विविध देशामध्ये शिकून येतं युवा पिढी. आपली तरुण पिढी, आपण भोगलं पण आपली तरुण पिढी येते. त्यांना जातीपातीचं याला काही पडलेलं नाहीये. जातीपातीचं काही पडलेलं नाही. आंतरकास्ट करतात, ब्राह्मणांच्या मुलीबरोबर लग्न करतात, ब्राह्मणांच्या मुली आमच्या मुलांबरोबर लग्न करतात. आमच्या घरामध्ये आहे ते. आमच्या मुली ब्राह्मणांच्या घरात आहेत आणि ब्राह्मणांच्या मुली आमच्या घरात आहेत. प्रॅक्टिकली आहे. आणि बाबासाहेबांना आम्ही जिवंत आमच्या पिढीने पाहिलेलं आहे. माझ्या वडिलांनी पाहिलेले आहे, माझ्या सासऱ्यांनी पाहिलेले. अख्खे माझ्या सासऱ्यांना तर बाबासाहेबांनी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी दिली. PhD केमिस्ट्री. त्या काळचे जुने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी च्या पायावर बसलेले, मोठ्या झाल्यानंतर त्या बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना नोकरी दिली सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्राध्यापकाची. म्हणजे जिवंत बाबासाहेब आम्ही अनुभवलेले आहेत. हे अनुभव खानदानाला तुम्ही सांगता महार निर्लज्ज, महार निर्लज्ज, महार निर्लज्ज. अरे तुम्ही पोस्ट करणारे निर्लज्ज. आज जाती जाती येतात, तणाव संपतो, जाती वाद संपतो, जाती धर्म एकत्र येतात, आंतरजातीय विवाह होतात. आणि ह्या तुम्ही त्यातले ब्राह्मण बनू पाहतात. त्याला सक्त विरोध आहे. अशा लोकांना क्षमा दिल्याशिवाय ते ठिकाणावर येणार नाही. त्यामुळे जो अंधश्रद्धा पसरवतात यांचा पहिला विरोध झाला पाहिजे. त्यामुळे आरक्षणचा मुद्दा विचारात घेता हे आरक्षण जरांगे पाटलांनी किती 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 रेटून आंदोलन केली. इव्हन दो कोणाकडेही गेले, वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडेही गेले, ते परत त्यांना खाली पाठवतील की तुम्हाला आम्ही बोललो होतो त्यावेळी भविष्यात आरक्षण घ्या, मराठ्यांनी गरज आहे. तुम्ही काय म्हणाले? माजुर्डे होऊन म्हणाले की आम्हाला आरक्षणाची आवश्यकता नाही, आम्ही धनिक आहोत, जमीन जुबला आहे, शेती आहे, सर्व काही आहे आमच्याकडे, आम्हाला आरक्षणाची आवश्यकता नाही. आणि आज जर SC ST समाज, OBC समाज प्रगत होताना तुम्हाला पाहत नाही, तुम्हाला पोट दुखायला लागलं, त्यामुळे आता मराठा आरक्षणाची मागणी करू लागला. हे बघा, प्रत्येक परिस्थिती ही या गोष्टी ठरवते. प्रत्येक परिस्थिती या गोष्टी ठरवते की कोणाला काय पाहिजे, कोणाला काय नाही पाहिजे. तुम्ही धनिक लोक आहात, पाटीलकी करणारे आहात, गावागावात पाटीलकी करता, पोलीस पाटीलकी करता. तुम्ही धनिक लोक आहात, गावागावात पोलीस पाटीलकी करता, ग्रामपंचायतीमध्ये
ग्रामसेवक पाटील की तर अशा प्रकारचं पाटील हे धनिक आहेत. त्यामुळे धनिक पाटील लोकांना जरांगे पाटल्यासारखे गंजलेले जंगलेले पाटील बोधड विचार घेऊन लोकांना जर फेतवत असेल भडकवत असेल तर सरकारने याला कुठेतरी चाप लावला पाहिजे. तर अशा आंदोलन करायला उचलून पहिला जेलमध्ये टाकले. जर इंदिरा गांधी असत्या तर दिल्लीवरून ऑर्डर पास केली असती आणि जरांगे पाटीलला उचलून सरळ अंदाज जेलमध्ये टाकला असतं. सगळ्या कार्यकर्त्यांना व्हॅन पाठवल्याचं उचलून अंदाज जेलमध्ये टाकला तर जो महाराष्ट्रातलं वातावरण गरम करण्याचा प्रयत्न करत आहेत, दंगली घडवण्याचा प्रयत्न करत, जाती जातीमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, याला सरकारने जर इंदिरा गांधी असत्या तर नक्कीच चाप लावला असता. पण नशिबाने ते आहेत नाही. आणि बीजेपी सरकारमध्ये ही हिंमत नाहीये की जरांगे पाटलांचं हे रोखायचं. ते तिला डोक्यावर बसवतात आणि त्याच्या पुढे पायगाड्या घालतात. काय गरज नाहीये. संविधानिक घटनेनुसार कुठल्याही प्रकारचं आरक्षण मिळणार नाही, कुठल्याही प्रकारचं आरक्षण दिलंही जाणार नाही, मिळणारही नाही, हे तुम्हाला मी निक्षून सांगतो. जय भीम, जय महाराष्ट्र. संविधान रक्षक एस. रविराज रवींद्र चांगो शिंदे. लक्षात घ्या.